किती श्लोक घ्यायचे ताई? किती केलेत तुम्ही? पाच एक. खूपच. आपल्याला 10-15 नुसतं, केले. हा, नुसतं 10-12 केले. वाचायचं नाहीये आपल्याला. जय श्री कृष्ण. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं गुरु कृष्ण वंदे जगत. अध्याय 7वा. हा हा दहाच केले पण पाचच वाचणार आहे. उद्या पाचच वाचता येईल. श्री भगवान वाच. मय्यासक्त मना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय असंशयं समग्रं मा यथा न्याससी तृच्छृणु. या अध्यायात अर्जुनाच्या तोंडी एकही श्लोक नाही, सर्व श्लोक भगवंताच्या तोंडी आहेत. भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायात जीवाचे वर्णन, विविध योग पद्धती याद्वारे आत्म साक्षात्काराची प्रतीती सांगितली आहे. भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितले आहे की सर्व योगापेक्षा माझ्याशी जोडणारा भक्तियोग सर्वश्रेष्ठ आहे. या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे वर्णन आहे. जो भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तो केवळ भगवंताचाच होतो. कृष्ण भावना म्हणजेच सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. श्रीकृष्णाचे ज्ञान म्हणजे पूर्ण आणि यथारूप ज्ञान होय. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, माझ्या ठिकाणी आसक्त झालेल्या मनाला जाणले तर माझे हे ज्ञान मी तुला सांगतो. हे ज्ञान झाल्यावर या लोकी दुसरे जाणण्याला योग्य असे ज्ञान शिल्लकच राहत नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात की तृच्छृणून म्हणजे माझ्याकडून ऐक. श्रीकृष्णापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती कोणीच नाही. श्रीकृष्णाकडून श्रवण केल्यामुळे मनुष्य पूर्ण कृष्ण भावना भावित होतो. श्रीमद भागवतातून कृष्ण कथा श्रवण केल्यावर भगवत प्राप्तीवरील निष्ठा दृढ होते. भक्ती योगामुळे मनुष्य कृष्ण तत्व जाणू शकतो. ज्ञान हे सर्व श्लोक नंबर 2. ज्ञानं तेहं सविज्ञानम इदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा ज्ञेयभूयो न ज्ञातवेयम वशिष्यते. अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त व सखा होता. हा संसार भगवंतापासून उत्पन्न होतो आणि भगवंतामध्येच लीन होतो. याची जाणीव होणे म्हणजे ज्ञान आहे. सर्व काही भगवंतच आहे. भगवंतानेच सर्व काही बनवले आहे. भगवंताशिवाय काही नाहीच असा अनुभव म्हणजे विज्ञान होय. भगवंत म्हणतात, संपूर्ण जगाची उत्पत्ती होण्याला महाकारण आहे हे ज्ञान आहे. सर्व जग माझ्यातच आहे हे विज्ञान भगवंतांनी सांगितले. परमात्म तत्वाला जाणण्यासाठी ज्ञान योगात जाणण्याची प्रधानता असते आणि भक्ती योगात मानण्याची प्रधानता असते. भक्ती मार्गात मानणेच मुख्य आहे. मी ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान आणि सर्वोत्कृष्ट ज्ञान तुला सांगत आहे. विज्ञानासहित ज्ञानाला जाणल्यावर जाणणे शिल्लक राहत नाही. विज्ञानासहित ज्ञान सांगण्यात भगवंताचा उद्देश मुख्य रूपाने विज्ञानाकडेच आहे. त्यालाच भगवंत श्रेष्ठ सांगू इच्छितात. श्लोक क्रमांक 3. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिदपि सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्मा वेत्ति तत्वतः. हजारो मनुष्यामध्ये कोणी एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. परमात्म प्राप्ती रूपी सिद्धीसाठी प्रयत्न करणारे, तिकडे मन लावणारे लोक फार थोडे असतात. परमात्म प्राप्तीकडे मन न लागण्याचे कारण म्हणजे भोग आणि संग्रहाविषयी धडपड करणे हे आहे. परमात्म्याची प्राप्ती कठीण अथवा दुर्लभ नाही. परमात्मा सर्वात आहेत तर माझ्यातही आहेत. परमात्मा सर्वांचे आहेत तर माझेही आहेत. माझे आहेत तर मला अत्यंत प्रिय आहेत असे असले पाहिजे. कारण आपली वस्तू सर्वांना अतिशय प्रिय असते. परमात्मा सर्वोत्कृष्ट आहेत, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीच असा विश्वास झाल्यावर आपोआप मन आकृष्ट होईल. असा दृढ विश्वास झाला तर परमात्म्याची तात्काळ प्राप्ती करण्याची उत्कंठा प्राप्त होईल. कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी इत्यादी भगवंताच्या
समग्र रूपाला जाणणारे होऊ शकत नाही. भगवंताच्या समग्र रूपाला पराभक्तीनेच जाणले जाऊ शकते. भक्तीने परमात्मा तत्वाचा बोध होतो. भगवंताच्या समग्र रूपाला भगवंताच्या कृपेनेच जाणले पाहिजे. भगवंताच्या कृपेने जे ज्ञान होते ते आपल्या विचाराने होत नाही. श्लोक क्रमांक 4 आणि 5. भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति मे भिन्ना प्रकृती रष्टदा अपरेमित स्वन्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूता महाभाव येदेन धारते जगत. परमात्मा सर्वाचे कारण आहेत. ते प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टीची रचना करतात. प्रकृतीचा स्वीकार करून सृष्टी रचना करण्याला अपरा प्रकृती म्हणतात. पराप्रकृती म्हणजे ज्यात जीवाचा अंश आहे. अपरा प्रकृतीत बदल होतो. पराप्रकृतीत चेतना आहे, बदल नाही. अपरा प्रकृती म्हणजे तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. जीव हे भगवंताची पराप्रकृती आहे. जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंताच्या नियंत्रणाखाली असतात. भगवान श्रीकृष्ण हेच सर्व जीवाचे नियंत्रक आहेत. अर्जुना, तू शक्तिशाली असल्यामुळे अपरा व परा प्रकृतीचा भेद समजून घेशील, जाणशील. हे वासुदेव सर्वत्रम जीव या संसाराची स्वतंत्र सत्ता मानतो. अपरा प्रकृतीचा उपयोग स्वतःच्या सुखासाठी करतो. ज्याची भोगात आणि पदार्थात आसक्ती, आकर्षण वाटते, ही भगवंताच्या प्राप्तीमुळेच तो भगवत स्वरूप पाहू शकत नाही. संसार प्रत्येक क्षणाला नाश पावतो. त्याच्याशी असणारा संबंधही क्षणोक्षणी नष्ट होत असतो. हे समजत असूनही तो नश्वर संसाराची आसक्तीच भगवंतापासून दूर नेते. संसारावरी तो हवासा वाटतो. परमात्मा प्राप्त होऊन चिरकाल टिकणार आहे तरी तो अप्राप्त वाटतो. भक्ती योगात केवळ भगवंताचे होऊन मंद आपोआप तुटून जातो. अहंकाराची निवृत्ती होते, भगवत प्राप्ती होते. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तिन्ही पैकी कोणत्याही एकाचे अनुष्ठान झाल्यास संसार बंधन विच्छेद होऊन भगवत पासपर्यंत गेले. मी सांगू का ताई? अजून 2 सांगू शकाल ताई? हो, हा, म्हणजे हा पूर्ण विषय सांगू संपवतो शकते, बघा. तसं काय नाही. हा, कारण 1 ते 7 हा विषय जो आहे बर, ना, तो समग्र रूपाचे चालेल वर्णन चालेल. आहे. म्हणून 1 ते केले 7 मी, तसं पूर्ण काय नाही. सांगा. हा, गीता ताई 2 बर, मिनिटं फक्त. सांगते. येतो दोन्ही भूतानी सर्वांनी त्युपधारय अहं कृष्णस्य जगता प्रभो प्रलयस्तथा. जितके देव, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी जंगम आणि वृक्ष, प्राणी ही भगवंताच्या पराप्रकृतीचा संबंध आहे. भगवंत म्हणतात, मी संपूर्ण जगताला उत्पन्न करणारा आणि प्रलय करणारा आहे. सर्व संसाराची उत्पत्ती भगवंतानेच केली आहे. जो स्वतःलाही जाणू शकत नाही आणि दुसऱ्यालाही जाणू शकत नाही, ती अपरा प्रकृती आहे. जी स्वतःलाही जाणू शकते, दुसऱ्यालाही जाणू शकते, ती पराप्रकृती आहे. अपरा परा संयोगाने स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात. जी काही प्रत्यक्ष सर्व शक्तिमान परमात्माच आहे. तोच निमित्त आहे, तोच उपादान आहे, तोच विश्वनिर्माता आहे, तोच रक्षक आणि तोच संहार करता आहे. श्लोक क्रमांक परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वविदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, हे जग, हा संसार भगवंताशिवाय म्हणजे माझ्याशिवाय नाही. जसे सुताचे मणी सुताच्या धाग्यात ओवलेले असतील, त्यात सुताशिवाय दुसरे काही नाही, याच्या तारेत ओवल्यावर जसे सोन्याशिवाय दुसरे काही नाही, तसे या संसारात भगवंताशिवाय काही नाही. त्याचप्रमाणे संसार भगवंतापासून उत्पन्न होतो, भगवंतामध्ये स्थित राहतो आणि भगवंतातच लीन होत असतो. म्हणून भगवंताशिवाय
संसाराची कोणती मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. हा सारा संसार सुतामध्ये सुताच्याच मण्याप्रमाणे माझ्यात ओवला गेला आहे. माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही. ते कसे शिल्लक राहील? एका परमात्म्याशिवाय इतर कोणतेही कारण नाही. सर्वांचे कारण भगवंत असल्यामुळे सर्व रूपात भगवंतच आहेत. वासुदेव सर्वत्रम. म्हणून भगवंताशिवाय दुसऱ्याची सत्ता पाहणे चूक आहे. माळेचे मणी दोऱ्यात ओवलेले असतात व ते त्या दोऱ्याकडूनच धारण केले जातात. ठिकाणी विखुरले जातात. त्याचप्रमाणे आत्मभूत अशा मीच सर्व व्यापिले आहेत. माझा आधार नसेल तर सर्व विनाश पावेल. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भगवंतच भरून उरलेले आहेत. तो तेव्हा सर्वत्र भगवंतच पाहावा व भगवंत मनुष्य जन्म सार्थकी लावा. म्हणजे जन्म जन्मांतरीची चिंता मिटेल, जन्म मरणाचा फेरा चुकेल व भगवंतात लीन होऊन जाता येईल. जय श्रीकृष्ण. छान सांगितले ते. परा आणि अपरा प्रकृतीबद्दल सांगितलं. आता आपण थोडंसं अजून विश्लेषण बघूयात त्याबद्दल. बर, मी सांगू का ताई? हा, सांगा ते. फक्त 2 श्लोकावर सांगू का ताई? जेवढं लिहिलं तेवढं सांगा, हरकत नाही ते. 2 श्लोकावर हो हो, चालेल चालेल चालेल. हो, सांगते. हा, सांगते. व्हिडिओचं काय हे होतंय का व्हिडिओ? माझी रेंज नाही येते. तुम्ही बोला सर, तुम्ही बोला. हो का? हा, हा. चालेल. येता ना ऐकायला ताई? हा. जय श्रीकृष्ण. 6व्या अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे की श्रीकृष्णावरील मनाची एकाग्रता किंवा कृष्ण भावना म्हणजेच सर. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णावर केंद्रित केले तरच तो परम सत्याला पूर्णपणे जाणू शकतो. योगाभ्यासाने ज्याचे चित्त स्थिर झाले त्यास यथार्थ ज्ञान विज्ञान आदी विचार सांगण्यास देवांनी या 7व्या अध्यायात सुरुवात केली आहे. भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणतात, अनन्य प्रेमाने मन तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशय जाणशील. ऐकू येतंय ना? हो, येते ताई, येतं येते. येतं. हा. एखाद्या व्यक्तीने आपले मन, बुद्धी आणि आत्मा श्रीकृष्णावर एकाग्र केला तर त्या व्यक्तीला भगवंताचे वास्तविक स्वरूप कळू शकते. श्रीकृष्ण येथे मय्यासक्त मना म्हणजेच माझ्याशी जोडलेले मन यावर भरणे संपूर्ण लक्ष, प्रेम आणि शरणागती केवळ भगवंतामध्येच असावी. मदाश्रय म्हणजे साधकाने भगवंताचा आश्रय घ्यावा. येथे श्रीकृष्ण योग साधना केवळ शारीरिक न ठेवता ईश्वरावरील पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने त्याची जोड देत आहेत. भगवंत म्हणतात की या प्रकारची साधना केल्याने साधकाशिवाय भगवंताचे पूर्ण ज्ञान होईल. भगवंत अर्जुनाला येथे आश्वासन देत आहेत की जर त्याने दाखवलेल्या मार्गावर चालले तर तो त्याला. हा श्लोक म्हणजे साधकांना एक संदेशच आहे. ज्यांना देव समजून घ्यायचा आणि जाणून घ्यायचा असेल, एखादी व्यक्ती आपले मन व बुद्धी भगवंताला समर्पित करते आणि त्याच्या आश्रयात राहते तेव्हा त्याला आणि जे भगवंताचे स्वरूप समजण्यास मदत करते. सांगितले, मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. ज्ञानाला विज्ञानाचा फार मोठा अडथळा आहे. विज्ञानामुळे ज्ञान अगदी झाकाळून गेले. स्थिर होऊ लागला की ज्ञानाची वेळ येते. विज्ञान म्हणजे या ज्ञानाची व्यावहारिक बाजू, जी अनुभव आणि आत्मसाक्षात्काराद्वारे प्राप्त होते. श्रीकृष्ण अर्जुन हे ज्ञान आणि विज्ञान पूर्णपणे समजेल
तेव्हा त्याला या जगात दुसरे काहीही जाणून घ्यायची आवश्यकता नाही. हे संपूर्ण ज्ञान सर्व सूक्ष्मतेच्या पलीकडे घेऊन जाईल आणि त्याला ज्ञानाच्या दिशेने मार्गदर्शन करेल. जेव्हा संपूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा जीवनातील आणि व्यक्तीला परमशांती प्राप्त होते. जय श्रीकृष्ण. छान लिहिलं ते, चांगलं लिहिलं. च्या वेळेस लिहिलेलं आहे. अजून थोडं 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 जास्त लिहायचा प्रयत्न करा. हा? याच्यामध्ये अजून थोडं थोडं जास्त लिहायचा प्रयत्न करायचा आपल्याला. आता हे जे तुम्ही लिहिलं हे 2च श्लोकांचं लिहिलं, पण परीक्षेत थोडं लिहिले ते परीक्षेत बरोबर येत आहे का काय म्हणून. हा हा. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. अध्याय 7व्यामध्ये अर्जुनाला व्रजनंदन अशी ही उपमा दिलेली आहे. ज्या भावाने मला भक्त भजतो त्याप्रमाणे मी भक्ताशी समरस होतो असे भगवंत म्हणतात. आपल्या मनातील काम, क्रोध, मद, मत्सर हे सर्व निघून जाण्यासाठी भगवंताचे स्मरण केले पाहिजे. आपली इष्टदेवतेचे स्मरण सतत केले पाहिजे. आपलं मन भगवंताकडे सतत गेलं तर क्षणातच दर्शन होते. आपण वैकुंठात आहोत, भगवंताचे दर्शन घेऊ असं सतत आठवलं तर मनामध्ये तो भाव निर्माण होतो आणि आपल्याला आपण मन जर तिरुपतीला गेलो बाबा आपण तर तिथलं मंदिर दिसायला लागतं. आपण समजा पंढरपूरचं मनात आणलं तर दर्शन ते व्हायला लागतं. जसं भगवंताला आपण समर्पण भाव ठेवला तसा आपल्याला भगवंत दर्शन देतो. भगवंताला अनेक नात्याने संबोधता येते. जसे मित्र, बाप, माता, पिता, बहीण, भाऊ अशा नाना नात्यात आपण आळवू शकतो. जसा संबंध जोडू तसे भगवंत आपल्या कृपा आशीर्वादाने आपलं सर्व कार्य पार पाडल्या जाते आणि संसारातील जी आसक्ती आहे ती दूर होईल. आपले मन परमात्म्याचे मन एक होईल. आत्मा व परमात्मा एक होण्यास वेळ लागत नाही. जे उत्पन्न होणार आहे ते नाश पावणारच आहे. तेव्हा कोणत्याच विषयाची आसक्ती धरू नये. ज्याची संसारात आसक्ती आहे तो माझ्याशी एकरूप होऊ शकणार नाही. पण संसारात राहूनही भगवंताशी एकरूप होतो तो खरा भक्त समजला जातो. भगवंताला त्याची खूप काळजी असते. ज्या भगवंताच्या कृपेने सर्व चालू आहे ते चांगलेच होणार आहे यात मुळीच संशय नाही. भगवंत माझा आणि मी भगवंताचा आहे असे भक्त जेव्हा मानतो आपल्याला भगवंत प्राप्ती होत आहे असे समजावे. जेव्हा आपल्या मनात तो भाव निर्माण होतो भगवंतच आपल्या मनात तो भाव निर्माण करून देतो. थोडक्यात सांगायचे झाले तर सतत भगवंताच्या अनुसंधानात राहणे, कोणत्याही भक्तीचा आधार घेऊन किंवा नवविधा भक्तीपैकी कोणती एक भक्ती आपण जर आत्मसात केली आणि त्याचाच आधार घेऊन जर आपण भक्ती करत राहिलो तर आपल्याला भगवंत प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. जे आहे ते सर्व भगवंतानेच दिलेले आहे, त्याच्या कृपेनेच चालू आहे. तेव्हाच आपल्या मनाला शांती व समाधान मिळते. संसाराचे संबंध कधीही तुटू शकतात, पण भगवंताशी संबंध जोडला तर तो भक्त भावनेत बुडून तल्लीन होऊन समरस होतो. तो खरा भक्त समजतात. भगवंत तोच खरा भक्त आहे असे मानतात. भगवंताशी एकरूप होण्यासाठी मनाची तयारी केली की भगवंत बरोबर आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होऊन देतो. भगवंताशी एकरूप होणे हे फार जरुरी आहे. अर्जुनाला सांगतात मी तुला पूर्ण विज्ञानासह तत्वज्ञान सांगतो. मी सांगितलेले ज्ञान जाणून घेतले तर पुन्हा दुसरे काही जाणायचे शिल्लक राहत नाही. भगवंताची लीला अपरंपार आहे. भगवंत भक्ताला ज्ञान देतो, पण भक्तांची समजून घेण्याची तयारी पाहिजे. भक्ताने हा निस्वार्थ बुद्धीने ज्ञान घेतले पाहिजे. भगवंत साधकाला सांगतात माझ्यावर पूर्णपणे तल्लीन होऊन एकरूप होऊन जा. साधक जसा जसा भगवंताशी एकरूप होईल तसा तसा तो जो तल्लीन होईल तो तुझ्या मनातील शंका काढून टाक. मीच तुला तत्वज्ञान सांगून अनुभव सुद्धा मी तुला देणार आहे. मी आत्मा आहे, शरीर हे क्षणभंगूर आहे. जेव्हा अनुभव येतो की आता यापुढे काहीही करायचे नाही, आता साधक भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. म्हणून 3रा श्लोक मनुष्यानां सहस्रेषु कच्चित् दतति सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन् मां वेत्ति तत्वतः. जसे हजारो माणसांमध्ये कोणीतरी एखादा भगवंताच्या माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, सतत प्रयत्न करणाऱ्या योग्यामध्येही कोणीतरी एखादा मतपरायण होऊन मला यथार्थ रूपाने जाणतो, खऱ्या स्वरूपाने जाणतो,
तोच खरा भक्त आहे. ज्ञानेश्वर माऊली पण तेच सांगतात. मज समग्राते जानसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे विज्ञानासह प्रपंच ज्ञानासह तुला ज्ञान स्वरूप ज्ञान सांगतो. स्वरूप ज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. जसे की नाव तीराला लागली की पुढे सरकत नाही, तसे स्वरूप ज्ञान झाले की बुद्धी विचलित होत नाही. मन हे चंचल आहे. मन स्थिर करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाची प्राप्ती करून घेतले की अज्ञानाला वाव मिळत नाही. अज्ञान मागे सरते. अज्ञान पूर्ण नाहीसे झाले की प्रपंचाबद्दलची आसक्ती कमी होऊन ज्ञानाची प्राप्ती होते व स्वतःचा आत्मविश्वास वाढतो व मनातील सर्व इच्छा तृप्त होतात. मनाचे समाधान होईल. ज्ञान हे ज्ञानच आहे. इथे लहान मोठा जास्त कमी उंच नीच असा भेदभाव राहत नाही. भगवंत तो राहूही देत नाही. ज्याप्रमाणे क्लासमध्ये खूप विद्यार्थी असतात आणि त्यात सगळे हुशार असतात असे नाही. कोणाकडे कोणते ज्ञान असते, कोणाला कोणाचं कोणतं समजते, कोणी खेळात हुशार असते, कोणी अभ्यासात हुशार असते. सर्व प्रकारामध्ये जे जे असतात ते मॉनिटर बनला जातो. तसेच स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूप पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीरूपी पलीकडच्या काठाला एकदा एखादाच निघतो. ज्ञानाचे कथन सामान्य नाही. या गोष्टीला फार फार महत्व आहे. हेच ज्ञान भगवंत 4थ्या श्लोकात सांगतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार सुद्धा या प्रकारे 8 प्रकारांनी विभाजित असणारी ही माझी प्रकृती आहे. 8 प्रकारचे भेद असणारी ही तर माझी जड प्रकृती आहे. आणि हे महाबाहू, हिच्यामध्ये दुसरी की जिच्यामुळे हे संपूर्ण जग धारण केले जाते ती माझी जीवरूप सचेतन प्रकृती आहे असे तू जाण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अर्जुना ऐक, तर हे महातत्वाधिक ही माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे. तिलाच प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे अशी समज हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारांनी वेगळी कशी अशी तुझ्या मनात शंका उत्पन्न होईल. तर आता ऐक. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू हे ते 8 वेगवेगळ्या भाग आहेत. हे सर्व भगवंताचेच अंश आहेत. ही सर्व माया आहे. त्या मायेवर विजय मिळवणे म्हणजे भगवंताशी एकरूप होणे. भगवंत भक्तीच्या अभ्यासाने ज्ञानाने श्रीकृष्णाला जाणून घेता येते. या मानवी जीवनातच आपण भगवंत प्राप्ती करू शकतो. सर्व योनी फिरून मानव देह प्राप्त होतो. त्याचे सार्थक करून घ्यायचे असेल तर मनुष्याला भक्ती साधना मनातून अंतःकरणातून करून भगवत प्राप्ती करून घेता येते. दुसरं पुढचं घेऊ का ताई? नको. 7व्या श्लोकापर्यंत घेऊयात फक्त. आता हे 3 ते 8 पर्यंत थोडक्यात आहेत. बर बर बर, थांबूया तिथेच. अजून कोणाला हो, तरी ठीक. चान्स देऊ. चालेल. हो 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 ताई. कोणी बोलणार आहे? कोणी बोलणार असेल तर हँड रेज करून ठेवा. ठीक आहे, हरकत नाही. आपण 7वा अध्याय बघत आहोत. हा ज्ञान विज्ञान योग, याला ज्ञान विज्ञान योग असं म्हणतात. ज्ञान करणे म्हणजे ज्ञान घेणे म्हणजे जाणणे. प्रत्येक वस्तूला आपण जाणतो. आणि विज्ञान म्हणजे काय तर अनुभूती घेणे. हा या अध्यायाचा थोडक्यामध्ये अर्थ आहे. याचं थोडक्यात विश्लेषण बघूयात. ह्या भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाला ज्ञान विज्ञान योग असे नाव आहे. पहिल्या 6 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग,
ज्ञानयोग, ध्यानयोग आणि आत्मसंयम यांचे वर्णन करून साधकाला अंतःकरण शुद्धीसाठी तयार केले. या 6 अध्यायांमध्ये साधनांची तयारी सांगितली असून 7व्या अध्यायापासून भगवान स्वतःच्या परमस्वरूपाचे, आपल्या शक्तीचे आणि भक्तीचे रहस्य उलगडण्यास सुरुवात करत आहे. म्हणून हा अध्याय गीतेच्या उत्तरार्धाचा प्रवेशद्वार मानला जातो. म्हणजे ह्यापासून काय होतं आता की उन्नतीचं प्रवेशद्वार आहे हे. म्हणून या अध्यायात भगवान केवळ तत्वज्ञान सांगत नाहीत, तर मला संपूर्णपणे कसे जाणावे याचे उत्तर देतात. आतापर्यंत सगळं सांगितली, सगळ्याची गोष्टींची माहिती सांगितली की ज्ञानयोग काय आहे, बाकीच्या सगळ्या योग सांगितले त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता त्यांनी काय सांगितलं की मला संपूर्णपणे कसे जाणावे, यासाठी हा अध्याय आहे. या अध्यायामध्ये अर्जुन काहीही बोलत नाही. सगळं पूर्ण 30 जे श्लोक आहेत हे फक्त श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत आणि अर्जुनाने ते पूर्णपणे ध्यानस्थ होऊन ऐकलेले आहेत. अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रमा यथा ज्ञानसी तच्छृणु. येथे भगवान अर्जुनाला प्रथम मय्यासक्त मना होण्यास सांगतात. म्हणजे काय मय्यासक्त मना म्हणजे काय आहे, तर मन संसारातील विषयांमध्ये, व्यक्तीमध्ये किंवा इच्छांमध्ये आसक्त झालेले असते. जोपर्यंत ही आसक्ती भगवंताकडे वळत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही. म्हणून भगवान प्रथम मनाला भगवंताची जोडण्याची आज्ञा देतात. म्हणजे आपल्या ज्या काही काय म्हणू आपण त्याला, की आपल्या ज्या काही इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्याच्यापासून अलिप्त होऊन भगवंताजवळ मन रमणे, ही जी क्रिया आहे याला मनासक्त मना असं म्हणून सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये पुढचा शब्द काय आलेला आहे बघा, मदाश्रय. मदाश्रय हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. याचा अर्थ काय आहे, केवळ माझा आधार घे एवढाच नसून पूर्ण शरणागती स्वीकार. म्हणजे नुसतं माझा आधार घे किंवा माझ्या जवळ ये असं नाही आहे, तर पूर्ण शरणागती स्वीकार. हे खूप अवघड आहे, हे आपण कोणीच करू शकत नाही. म्हणजे कारण संसारात राहून हे होणं शक्य नाही आहे. स्वतःच्या अहंकाराचा त्याग कर, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता ईश्वर कृपेवर विश्वास ठेव आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना कर असा आहे. भगवंताचा आश्रय घेतल्याशिवाय माया पार करता येत नाही. म्हणून या एका शब्दात भक्तियोगाचे संपूर्ण तत्व दडलेले आहे. आणि याच्यासाठी त्यांनी ते पण सांगितलं की गुरूंचा थोडक्यात आधार घे म्हणा, किंवा जो कोणी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधाराने तू काय कर, पुढे जा. भगवान पुढे म्हणतात की अशा प्रकारे साधना केल्यास असंशयम समग्रम मा, म्हणजे कोणताही संशय न राहता मला समग्र स्वरूपात जाणता येईल. येथे समग्र या शब्दाचा विशेष अर्थ आहे भगवानांना केवळ निर्गुण ब्रह्म म्हणून जाणणे किंवा केवळ सगुण श्रीकृष्ण म्हणून पाहणे हे पूर्ण ज्ञान नाही. भगवानाचे निर्गुण निराकार स्वरूप, सगुण साकार स्वरूप, त्यांची विभूती, त्यांची माया, त्यांच्या जगाशी आणि जीवाशी असलेले नाते हे सर्व एकत्रित जाणणे म्हणजे समग्र भावभावना जाणणे होय. म्हणजे तो सगुणात पण आहे, तो निर्गुणात पण आहे, तो विभूतीमध्ये पण आहे, तो जे जे चांगलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे. आणि त्या सगळ्याला जाणणं म्हणजे समग्र भगवानाला जाणणं आहे. दुसऱ्या श्लोकात भगवान म्हणतात ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यमवशिष्यते. येथे भगवान ज्ञान आणि विज्ञान यांचा भेद स्पष्ट करतात. ज्ञान म्हणजे भगवानाच्या स्वरूपाविषयी शास्त्र, म्हणजे स्वरूपाला जाणणं, किंवा आपल्याला जे काही कोणी मार्गदर्शक असतात त्यांच्याकडून जी काही मिळणारी माहिती असती ते झालं ज्ञान. पण
विज्ञान म्हणजे त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव. उदाहरणार्थ, मध गोड असतो हे ऐकणे म्हणजे ज्ञान, पण मधाची गोडी स्वतः चाखणे म्हणजे विज्ञान. त्याचप्रमाणे भगवान सर्वत्र आहेत हे वाचणे म्हणजे ज्ञान, पण प्रत्येक जीवात आणि प्रत्येक घटकात भगवानाचे दर्शन होणे म्हणजे विज्ञान. म्हणूनच भगवान म्हणतात की हे ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्यानंतर जाणण्यासारखे दुसरे असे काहीच राहत नाही, कारण सर्व ज्ञानाचा शेवट परमतत्वज्ञानातच होतो. बघा, कालच कोणीतरी सांगितलं होतं की ज्ञानाच्याही पुढे काय आहे. तर आजच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे 7व्या याच्यामध्ये की ज्ञानाच्याही पुढे काय आहे, तर परमतत्वज्ञान आहे. कालच आपण याच्यावर बोललो होतो. 3ऱ्या श्लोकात भगवान म्हणतात, मनुष्यानां सहस्रेषु अश्चिद्य तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मा वेत्ति तत्वतः. या श्लोकात भगवत प्राप्तीचे दुर्मिळत्व सांगितले आहे. हजारो मनुष्यांपैकी एखादाच साधनेसाठी प्रयत्न करतो. एखादाच असतो तो, कारण सगळे बाकीचे जे सगळे आहेत हे आपण फक्त आणि फक्त आपल्या संसारामध्ये गुरफटून असतो. आणि अशा प्रयत्नशील साधकांपैकीही एखादाच भगवानांना तत्वतः जाणतो. आता बघा, याच्यामध्ये सुद्धा की एखादाच असतो की हजारोमध्ये एखादाच असतो की जो ध्यान धारणा करतो म्हणा, की देवाच्या वेगवेगळे जे काही मार्ग आहेत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. पण त्या मार्गावर चालणे आणि त्यांना भगवत प्राप्ती होणे याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. एखादी सिद्धी मिळाली की स्वतःला भगवान समजायला लागतो. कोणी अर्धवट सोडून वापस येतो, योग साधना पूर्ण करतच नाही. असे वेगवेगळे प्रकार असतात आणि ह्या सगळ्यामधून त्याच्यामध्येही परत एखादाच असतो जो की पूर्णपणे पुढे जाऊन भगवंताला तत्वतः जाणतो. येथे सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी किंवा चमत्कारिक शक्ती नव्हे. सिद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्धी, अहंकाराचा क्षय, वैराग्याची दृढता आणि भगवत प्राप्तीची पात्रता. अनेक जण देवाकडे सांसारिक सुखासाठी जातात, परंतु भगवानांना त्यांच्या खऱ्या स्वरूपात जाणण्याची इच्छा फार थोड्याच्या मनात निर्माण होते. म्हणून भगवान म्हणतात की तत्वतः मला जाणणारा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. आता चौथ्या आणि 5व्या श्लोकामध्ये भगवान आपल्या 2 प्रकृतीचे वर्णन करतात. आता इथे मी श्लोक वाचत नाही आहे. पहिली आहे अपरा प्रकृती. अपरा प्रकृती जी जड स्वरूपाची आहे, ज्याला की पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे जे पंचेंद्रिय आहेत किंवा मन, बुद्धी. एक मिनिट हा. किंवा मन, बुद्धी आणि अहंकार हेही प्रकृतीचाच भाग आहेत आणि हे पण जड प्रकृतीचाच भाग आहेत. म्हणजे आपण ज्याला मी विचार करतो, मी निर्णय घेतो असे समजतो, ते देखील जड प्रकृतीचाच क्षेत्रात येतात. आता दुसरी प्रकृती सांगितलेली आहे की परा प्रकृती. परा म्हणजे जी चेतन अवस्थेमध्ये, चेतन स्वरूपामध्ये असती, हीच जीवशक्ती असे शरीरांना चेतना देते. बघा, आता यालाच काय म्हणतो आपण, जीवशक्ती असं म्हणतो. आणि जी आपल्या शरीराला चालवण्यासाठी जी प्रेरणा देते ती ही जीवशक्ती. शरीर, मन आणि बुद्धी ही साधने आहेत, परंतु त्यांना कार्यरत ठेवणारा जीव हा पराप्रकृतीचा अंश आहे. जीव स्वतंत्र परमेश्वर नाही, तर परमेश्वराची चेतन शक्ती आहे. म्हणजे तो स्वतंत्र परमेश्वर नाहीये स्वतः, पण तो परमेश्वराची चेतन शक्ती आहे. त्यामुळे शरीर आणि आत्मा यातील भेद समजणे हे आध्यात्मिक जीवनाचे मूलभूत पाऊल आहे. म्हणजे बघा, याच्यामध्ये सुद्धा फरक सांगितलं की आत्मा हा वेगळा आहे आणि जीव हा वेगळा आहे. आपण म्हणतो जीवा शिवाची, म्हणजे जीव हा अजून वेगळा आहे. आता 6व्या श्लोकामध्ये काय सांगितले बघा. आता 6वा श्लोक पण मी वाचत नाहीये. या दोन्ही प्रकृतींपासून संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण झाली आहे, परंतु या प्रकृतीचेही कारण भगवानच आहेत. म्हणून भगवान स्वतःला प्रभवः म्हणजे उत्पत्तीचे कारण
आणि प्रलयः म्हणजे संहाराचे कारण म्हणतात. आता या ठिकाणी भगवानच प्रभव म्हणजे उत्पत्तीचं पण आहे, स्थिर ठेवण्याचे पण आहे आणि नंतर प्रलय करण्याचे सुद्धा कारण हे भगवानच आहेत. संसार म्हणजे संहाराचे कारण म्हणतात. यामध्ये स्थितीचाही अर्थ अंतर्भूत आहे, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि लय या तिन्ही क्रिया परमेश्वराच्या अधीन आहेत. म्हणून भगवान हे केवळ जगाचे निर्माता नाहीत, तर जगाचे आधार, नियंता आणि अंतिम सत्य आहेत. आता 7वा श्लोक बघूयात. 7व्या श्लोकामध्ये सांगितले की या अध्यायातील अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. 7वा श्लोक म्हणजे अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. भगवान स्पष्ट सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. संपूर्ण विश्व माझ्यावर आधारलेले आहे. हे समजावून सांगण्यासाठी भगवान अत्यंत सुंदर दृष्टांत देतात. जसे धाग्यावर मणी ओवलेले असतात, तसे हे संपूर्ण विश्व माझ्यामध्ये ओवलेले आहे. हार पाहताना मणी दिसतात, परंतु त्यांना धारण करणारा धागा दिसत नाही. धागा काढून घेतला की संपूर्ण हार विखरतो. त्याचप्रमाणे भगवान अदृश्य असले तरी त्यांच्याशिवाय सृष्टीचे अस्तित्वच शिल्लक राहत नाही. प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव, प्रत्येक शक्ती आणि प्रत्येक घटना भगवानाच्या अधिष्ठानावरच टिकून राहे. या पहिल्या श्लोकामध्ये भगवान साधकाला आध्यात्मिक जीवनाचा पाया घालून देतात. प्रथम मन भगवंताकडे लावण्यास सांगतात, नंतर त्यांच्याच आश्रयाने महत्त्व स्पष्ट करतात. त्यानंतर ज्ञान आणि विज्ञान यामधील भेद सांगतात, म्हणजे परा आणि अपरा प्रकृतीबद्दल. आणि त्याच्यानंतर भगवत प्राप्तीची दुर्बलता दाखवतात. परा आणि अपरा प्रकृतीचे स्वरूप उलगडतात आणि शेवटी भगवान हेच संपूर्ण विश्वाचे आदिकरण, आधार आणि अंतिम सत्य आहेत हे प्रतिपादन करतात. इथे आपण झाला. हे 7 श्लोकांचं आपलं एकंदरीत समग्र थोडक्यामध्ये सांगितलं बघा. खूप छान सांगितलं ताई, सुचिताताई. आता परत खूप कोणाला छान. सांगायचं? हँड रेस करा आणि पुढे चालू आपण. ताई, मी एक विचारू का? हा, ताई, आता हे विवेचन तुम्ही जे केलं ते सारांश कशामधून घेता, म्हणजे साधारणपणे नाही का- आपण साधक संजीवनी मधूनच घेतो आणि वेगवेगळ्या त्यातच काढलाय? पुस्तकांमधून घेतो ताई. बर बर. हा हा कारण मला 5व्या अध्यायाचा सारांश हवा होता, पण हा. तो म्हणजे कारण श्लोक ते भरपूर आहेत, म्हटलं तर कसा काढू मला समजेना. मग आता त्याच्यासाठी मी थोडासा पूर्ण अध्याय ना थोडंच आहे काढलेलं मी. हो, हरकत नाही ताई. चालेल. अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग. श्री भगवानुवाच मय्यासक्त मनः पार्थ योगैर्युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. भगवान म्हणतात, हे पार्था, मज श्रीकृष्ण परमात्म्याच्या व्हिडिओ नाही माझा खराब झालाय, हे कॅमेरा खराब झाला. बर. मज परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवून अनुयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या तुला मनामध्ये कोणताही संशय शिल्लक न राहता माझ्याविषयीचे संपूर्ण ज्ञान कसे प्राप्त होईल ते सांगतो. आता तुला विज्ञानासह अपरोक्ष ज्ञानाचा पूर्णपणे उपदेश करतो. तो तू जाणून घेतलास म्हणजे आणखी काही समजून घेण्यासारखं शिल्लक राहणारच नाही. तर इथं मला विज्ञान आणि ज्ञान यातला फरक आता तुमच्याकडून कळला की ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय. आता पुढं ज्यावेळी लिहीन त्यावेळी ते ऍड करीन. हो. त्यानंतर मी परमात्मा हा जो भल्या भल्यांना जाणण्यास अवघड आहे, तो अगदी एखाद्या तळ हातावर ठेवलेल्या रत्नासारखा स्पष्टपणे कसा समजेल. अज्ञान संपावे, विज्ञान बाधित व्हावे
आणि संपूर्ण ज्ञान स्वरूपच व्हावे असे गूढ वर्म मी तुला शब्दात सांगतो. त्यामुळे तुझ्या मनाचे संपूर्ण समाधान होईल. अर्जुना, अरे मी तुला हे जे ज्ञान सहजपणे सांगतो आहे, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी हजारो लोकांमध्ये एखादाच प्रयत्न करतो आणि अशा हजारोंमधून एखादाच खऱ्या अर्थाने मी कोण आहे हे जाणू शकतो. तसे हे ज्ञान समजून घेणे सोपे निश्चितच नाही, परंतु त्याचे महत्व असामान्य आहे ते तू समजून घे. प्रत्येकाला हे ज्ञान न होण्याचे कारण तुला सांगतो. ही माझी माया शक्ती, जी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 विभागात विभागली गेली आहे, तिला माया किंवा प्रकृती म्हणतात. जशी आपल्या शरीराची सावली असते ना, तशीच ही मज परमात्म्याची सावली आहे बरं. आणि या मायेमुळेच किंवा प्रकृतीमुळे त्रैलोक्याची निर्मिती होते. आणि अर्जुना, याशिवाय माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये सर्व जीवांचा समावेश होतो. आणि ही जीव अपरा म्हणजे तुलनेने कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. जीव तुलनेने कनिष्ठ प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. अर्जुना, जीव किंवा श्रेष्ठ परम शक्तीच्या शिवाय हे विश्व कार्यरत होण्यास संपूर्णपणे असमर्थ आहे. म्हणजेच जीव ही भगवंतांची पराशक्ती आहे व त्यांच्या मर्जीशिवाय कोणतीही गोष्ट करण्यास जीव असमर्थ आहे. परंतु सूक्ष्म अपराशक्तीचा उपभोग घेताना जीवाला मात्र त्याचा विसर पडतो व खोट्या अहंकाराने त्याला सर्व सुख उपभोग मी माझ्या सामर्थ्यावर करीत आहे असे वाटते. हा जीवावरील मायेचा प्रभाव आहे. जसे सर्व प्राणी मात्र परा आणि अपरा या 2 प्रकृतींपासून निर्माण झाले आहेत, तसेच या जगाची आदी आणि अंत सुद्धा मी परमात्माच आहे. सूक्ष्म अशा पराप्रकृतीच्या आवडीने स्थूल स्थिती धारण करून उत्पत्तीची टांगसाळ सुरू होते. श्वेतज, श्वेदज, जरायुज, अंडज व उद्भिज अशा 4 प्रकारच्या योनी किंवा आकृती आपोआपच निर्माण होतात. यांचे आकार भिन्न असले तरी हे सर्व जीव माझ्याच प्रकृतीपासून उत्पन्न झाल्या कारणाने त्यांची योग्यता सारखीच असते. म्हणजे हा माझ्यापेक्षा मोठा, तो लहान, हा भेदभाव इथं कुठं येतच नाही. पाण्यातला जीव असो, आकाशात उडणारे पक्षी असो, जमिनीवर राहणारे असोत किंवा माणसं असो, जीव हा जीव आहे. मग तो श्रेष्ठ कमी हा नाही, तो परमेश्वराने निर्माण केलेला आहे. तो जीव हा जीव आहे, त्याच्यामध्ये कमी जास्तीपणा करण्याचा अधिकार कुणालाही नाही. धनंजया, माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय या जगात वेगळं दुसरं असं काही नाही. सोन्याच्या दोऱ्यात जसे सोन्याच्या मण्यांना गुंफून एकसूत्र करावे, त्याप्रमाणे अगदी त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. तुला सांगतो कौंतेया, उदकातील म्हणजे पाण्यातील रस मीच आहे. चंद्र सूर्यातील तेजाची प्रभा मीच आहे. वेदांमध्ये ओंकार हा मी परमात्माच आहे. आकाशातील शब्द व पुरुषातील पौरुष्य सुद्धा मी आहे. भूमीतील सुगंध, अग्नीतील तेज, सर्व प्राण्यांचे जीवन आत्मा मीच आणि तपस्व्यांचे तप सुद्धा मीच. आता इथं 8 श्लोकांपर्यंत झालेले आहे. हे ताई, आता तुम्ही मला म्हणलात ना नीताताई, हा, तुमच्या जवळ जर पुस्तक असेल तर बघा, 7वा अध्याय जो आहे ना, 474 पुस्तक आहे बघा. 474 पान आहे बघा. साधक संजीवनी का? साधक संजीवनीमध्ये 474 पानावर हा, एक मिनिट.